नमस्कार. आज आपण बनवूया कच्ची दाबेली. चला तर पाहूया दाबेली बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते, त्यासाठी मसाला कसा बनवायचा आणि ती कशी बनवायची. दाबेली बनवण्यासाठी सुरुवातीला दाबेली मसाला बनवूया. त्यासाठी 3 स्पून अख्खे धने घेतले, 2 स्पून बडीशोप घ्या. इथे बडीशोप स्वच्छ निवडून घ्यायची आहे. 2 स्पून जिरे घ्या, 1 दालचिनी किंवा इथे दालचिनी पावडर पण वापरू शकता, 4 लवंगा, 5 काळी मिरी, 1 मोठी विलायची, 1 चक्रीफूल घ्या. सर्व मसाले मीडियम टू हाय फ्लेमवर एकसारखे भाजून घ्या. हा मसाला थोडा गरम झाल्यावर इथे 2 सुक्या मिरच्यांचे काप टाका. 2 तमालपत्रांचे छोटे छोटे तुकडे करून टाका. आता हा मसाला पुन्हा तव्यावर आणखी थोडा वेळ भाजल्यानंतर इथे 1 स्पून सफेद तीळ घाला. इथे 3 स्पून खिसलेले खोबरे घाला. खोबरे तीळ भाजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे हे मसाले शेवटी घाला. इथे 10 ते 12 मिनिटानंतर सर्व मसाले छान भाजलेत. गॅस बंद करूया. इथे मसाला थोडा थंड झाल्यावर तव्यातच 1 स्पून काळे मीठ घाला, 1 स्पून साधे मीठ, पाव स्पून हळद, 1 स्पून लाल तिखट, शेवटी 1 स्पून साखर घालायची आहे. टाकलेले सर्व जिन्नस मसाल्यामध्ये एकसारखे मिक्स करा. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही इथे बंदच ठेवायची आहे. थंड झालेला मसाला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला शक्य होईल तितका बारीक करून घ्या. आता याच मसाल्यामध्ये 1 स्पून आमचूर पावडर घाला. मसाल्यामध्ये अशी आंबट गोड चव ही छान लागते. तर हे पहा, इथे मसाला बारीक करून झालाय. हा मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा, भरपूर दिवस टिकतो. अशा पद्धतीने आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. हे पहा, मी इथे सॉल्टेड पीनट्स घेतलेत. हे कसे बनवले ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा हे तुम्हाला विकत पण मिळून जातील. आता यामध्ये 1 स्पून लाल मिरची पावडर, 2 स्पून दाबेली मसाला घालायचा आहे. आणखी एक इन्ग्रेडियंट म्हणजे 1 स्पून कच्चे ऑइल. तर इथे तुम्ही शेंगदाणा ऑइल वापरले तर बेस्ट. मी इथे रिफाइंड ऑइलच वापरले. दाबेली बनवण्यासाठी लागणारे मसाले शेंगदाणे बनवून तयार आहे. इथे दाबेली मसाला व मसाले शेंगदाणे बनवून तयार. दाबेलीसाठी लागणारी चटणी बनवूया. 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्या. शेंगदाणे घ्या. 3 स्पून इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. जर तुमच्याकडे अख्ख्या मिरच्या असतील तर त्याचा वापर केला तरीही चालेल. फक्त मिरच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवा. चवीनुसार मीठ. शेवटी यावर थोडेसे अंदाजे 1 स्पून तेल घातले. इथे लागेल असे पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. चटणी खूप जास्त थिक किंवा पातळही नको. इथे लागेल असे पाणी टाकून दाबेलीसाठी लागणारी लाल चटणी. याला एकदम फाईन कोर टेक्स्चर आले. यामध्ये 1 लिंबाचा रस घातला. आता बनवलेली चटणी वाटीमध्ये काढूया. दाबेलीसाठी शक्यतो अशी लाल चटणी वापरतात. शक्यतो हिरवी चटणी वापरत नाही. इथे दाबेलीसाठी लागणारी लाल रंगाची शेंगदाणा चटणी बनवली आहे. त्यासोबत चिंचगुळाची चटणी पण बनवली आहे. चिंचगुळाची चटणी कशी बनवली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. दाबेली बनवण्याची पुढची स्टेप म्हणजे उकडलेले बटाटे. इथे मी 4 बटाटे उकडून साले काढून घेतलेत. हे बटाटे मी पळीने कुस्करून घेणारे. लक्षात ठेवा, ह्या बटाट्यांचा लगदा करायचा नाही, म्हणजे त्यावर मसाला व्यवस्थित लागला जातो. तर पहा, इथे सर्व बटाटे असे मॅश करून झालेत. कढईमध्ये 2 स्पून ऑइल घाला. लक्षात ठेवा, ऑइल हलकेसे गरम झाल्यावर अर्धा स्पून जिरे घाला. इथे बारीक केलेला किंवा कुस्करलेला बटाटा घाला. तेलामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स केल्यावर पाव चमचा हळद, 2 स्पून आपण बनवलेला दाबेली मसाला आणि चवीनुसार मीठ. मीडियम टू स्लो फ्लेमवर मसालेयुक्त बटाटा परतून घ्यायचा आहे. 5 मिनिटे बटाटा असाच चांगला परतून घ्या.
बटाटा थोडा वेळ परतल्यावर यामध्ये पाव चमचा साखर घाला. आता शेवटी यामध्ये थोडेसे पाणी घालून सारण थोडा वेळ परतवा. गॅसची फ्लेम स्लो ठेवा. शेवटी यामध्ये 2 स्पून चिंचगुळाची चटणी घाला. थोडा वेळ परतल्यावर शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. इथे गॅस बंद करा. आता आपण जे दाबेलीसाठी बटाट्याचे सारण बनवले त्याला प्लेटमध्ये सजवूया. यावर बारीक किसलेले खोबरे, मसालेयुक्त शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, यावरच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. वरतून नायलॉन शेव. यानंतर यावर डाळिंबाचे दाणे घाला. जर तुम्ही घरच्या घरी दाबेली पार्टी ठेवली असेल तर तुम्ही देखील दाबेलीसाठी लागणाऱ्या बटाटा सारणाची सजावट अशा प्रकारे करून घ्या. तर अशा प्रकारे दाबेली सारण बनवून तयार. हे पहा, दाबेली बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मसाले बनवून तयार झाले आहे. जर तुमच्या घरी पार्टी असेल तर ह्या सर्व साहित्याची तयारी तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच तयार करून ठेवा व बनवलेल्या चटण्या सारण फ्रीजमध्ये ठेवले तरीही काही हरकत नाही. दाबेलीसाठी दाबेली पाव घ्या किंवा साधा पाव वापरला तरीही काही हरकत नाही. त्याला सुरीने मधोमध कापा. आता सुरुवातीला यावर लाल चटणी चमच्याने लावा. वरच्या बाजूला चिंचगुळाची चटणी लावून घ्या. आता यामध्ये आपण बनवलेल्या बटाट्याचे सारण घाला. त्याची सजावट तुमच्या मनावर आहे, ती तुम्ही हवी तशी करू शकता. यावर थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, बारीक शेव घाला. मसाले शेंगदाणे, यामुळे दाबेली खाताना छान क्रंचीनेस येतो. डाळिंबाचे दाणे पण घाला. थोडासा दाबेली मसाला पण भुरभुरा. पुन्हा यावर बटाटा सारण घाला. आता हलक्या हाताने दाबेली थोडी प्रेस करा. अशाच पद्धतीने उरलेल्या दाबेली पण मी सारणाने भरून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता. भरून घेतलेले दाबेली पाव बटरमध्ये तव्यावर शेकून घ्यायचेत. बटरमुळे दाबेलीला खरी टेस्ट येते. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून थोडा वेळ पाव चांगले तव्यावर शेकून घ्यायचेत. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी इथे पाव भाजून झालेत. इथे गरमागरम दाबेली पावाला अशा पद्धतीने बाहेरून शेव लावूया. अशी गरमागरम दाबेली खायला एकदम भारी वाटते. बाकीचे सर्व पाव अशा पद्धतीने शेवने कोट करून घेऊ. तर पहा, गरमागरम तोंडाला पाणी आणणारी कच्ची दाबेली अशा पद्धतीने प्लेटमध्ये सर्व करून घ्या. त्यासोबत आपण बनवलेल्या 2 प्रकारच्या चटण्या खायला घ्या. खूपच भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.